जनतेचा आवाज, सत्याचा पाठपुरावा, लोकवार्ता न्यूज। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। या मित्रमंडळीच्या वतीने साहेबांचं भव्य असं स्वागत या ठिकाणी होत आहे। तोच असा निधी साहेबांच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची व्यवस्था असेल, विजेचा प्रश्न असेल किंवा इतर विकास कामासाठी भरघोस सर्वांनी पाठीमागे यायचे। आपल्याला प्रमुख पाहुण्यांना पाहायचंय, ऐकायचंय, त्यासाठी सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना करून आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते महाराष्ट्राचे लोकप्रिय आमचे पक्षाचे अध्यक्ष एकनाथरावजी शिंदे साहेब आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित विश्वराजजी राजपूत, आमच्या संपर्क प्रमुखताई जगताताई, ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की मी या मतदारसंघामध्ये तिसरा टर्म या ठिकाणी निवडून येतो। एक वेळेस अपक्षही या ठिकाणी निवडून आले। मी अभिमानाने सांगतो माझ्या समाजाचे वोट 950 3.25 लाखामध्ये। मला सर्व समाज प्रेम करतो म्हणून मी आज या ठिकाणी आमदार आहे। आज खरं सांगतो, आपण या शहराचा इथं पाहिलं तुम्ही हर्सूलपासून जटवाडा रोड, त्यानंतर भगतसिंग नगर ते सुरेवाडी, RC नगर कोणी पाय ठेवलं नव्हतं। खरंच या ठिकाणी शिंदे साहेबांची जेवढी तारीफ करावं तेवढी तारीफ त्यांची खरं पाहिलं फार कमी आहे। सर्वसामान्य लोकांचे कामं करण्यामध्ये सर्वात पुढे मी त्यांना एकच शब्द वापरला, साहेब वाईट वाटतं की एक आई त्यांच्या मुलाला मातीवर बसून जेवण खाऊ घालते, तुम्हाला माणसाला तर बरं वाटत नाही। आणि त्यांनी एवढा पैसा दिला माझ्यावर, चला शहरामध्ये जवळपास आपण म्हणणार की रोड झाले का काय झाले, जे 20 वर्ष होऊ शकत नाही असते, पण ते खरं पाहिलं तर शिंदे साहेबांमुळे झाले, कारण ते काम करणारे चांगला नेतात या ठिकाणी आहे। अनेक लोकांना वाटतं का प्रत्येक जण जे करतो प्रत्येक जण वाटतं काही पाहिजे। या शहरात आल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांना 5 कोटी रुपये द्या, 2 मिनिटात दिले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 5 कोटी द्या, 2 मिनिटं सुद्धा त्यांनी रावले नाही। 5 कोटी ताबडतोब त्यांच्या ठिकाणी दिले, कारण की शेवटी एक काम करणारा चांगला नेता कुणी त्यांना विसरू शकत नाही। या शहरामध्ये आपण कुठेही चला माझ्याबरोबर, एक विभाग पहिल्यांदा झाला असेल मध्यमध्ये की असं कुठला एरिया राहिला नाही की जिथं रोड केलेले नसते। पहिलं तर आता काय कधी काय होतो, 98 रोड झाले, 2 राहिले, तो लोक म्हणतात ते 98 गेले चुलीत, आमचे 2 रोडचं काय झालं ते सांगा। प्रॅक्टिकल कधी वाईट म्हणायलाही वाईट वाटतं की एवढं आम्ही काम करू सुद्धा आता काय असतं, कधी पैशाचा प्रश्न असतो, अनेक लोकांचे प्रश्न काही अडचणी येतात। तुम्हाला या ठिकाणी बाबा तायडे बरोबर आमचे शहर प्रमुख या ठिकाणी आहे, आमच्या संभाग प्रमुख या ठिकाणी आहे। आपल्या भागातले जे कामं राहिले असतील तुम्ही त्याची चिंता करू नका। येणाऱ्या या काळामध्ये तुम्हाला इथं एकही रोड दिसणार नाही मातीचा, सर्व तुम्हाला सिमेंट रोड या ठिकाणी दिसतील। आता बाबा तायडेंनी सांगितलं आपल्याला या ठिकाणी काय काय करायचं, तुम्ही थोडासा वेळ द्या, कारण की यावेळेस आपल्या सर्वांना माहिती आहे की जवळपास पाऊस एवढा मोठा झाला आणि त्याच्यामुळे जवळपास 32,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी द्यावं लागले। त्याच्यानंतर त्यांना 20,000 कोटी त्यांना द्यावं लागले। त्याच्यामुळे थोडंसं अडचण तुम्ही समजू शकता, तुम्ही या ठिकाणी बोलू शकत नाही। आणि प्रॅक्टिकल आहे की ते सुद्धा आपले सारखेच आहे, त्यांनाही मदत करणं गरजेचं होतं। तुम्हाला सांगतो येणाऱ्या मार्च नंतर जो तुम्हाला बजेट येईल आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो इतका पैसा येईल की त्याची चिंता करायची गरज नाही। आपलाच नाही, तुम्ही खरंच म्हणजे त्याच्या स्वतः 500-700 रुपये येते तर तुम्ही म्हणतात काय झालं आहे। खरंच प्रॅक्टिकल सांगतो मी, असं मनामधून सांगत नाही। आणि त्या कोणामुळे झालं असेल तर शिंदे साहेबांनी मला एवढी मदत केली की कधी विसरत नाही। ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम होता, वर चालली त्याला येईल मी हळूच म्हणलं साहेब काही करावं, ड्रेनेजसाठी 1,90,00,000 रुपये द्यावं।
190 कोटी मलाही दिले, ठाकरेलाही 190 कोटी त्यांनी त्यावेळेस दिले. म्हणजे त्यांची काम करायची धारणा फार वेगळी आहे, प्रत्येक जणाला वाटतो. आता तुम्हाला सांगतो, आपल्या बौद्ध समाजाची जी योजना 14 वर्षापासून जी बंद केली होती अजितदादांनी, ती औद्योगिक संस्था मी अर्ध्या तासामध्ये चालू करून दिली. आणि आपल्या इथल्या 100 लोकांची जी फाईल होती त्यांच्यासाठी 1-1 कोटी रुपये सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. कारण की ते अर्धा तास पण नाही लावला. आता मला वाटलं इथले लोक आले आपलं काम होतं. मला सोलापूरहून फोन, मला वर्ध्याहून फोन, जयस्वाल साहेब तुमचं अभिनंदन, धन्यवाद तुमचं. कारण मला काय होतं मला माहीत नव्हतं. मला वाटलं आमच्या शहरातलं काहीतरी काम आहे. पण प्रॅक्टिकल सांगतो, एका अर्ध्या तासामध्ये 14 वर्षाची सुद्धा स्कीम त्यांनी ताबडतोब चालू केली. आणि त्या ठिकाणी खरंच त्यांना नव्हतं ते कधी कोणी पाहिलं नाही. कारण की बोलायसारखं पुष्कळ असतं, पण तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो, इतकं सुंदर काम आपल्या शहराचं झालं. आता थोडं तुम्ही पाहिलं असेल, काही लोकांचे सांगितलं, बाबा दाडे सांगितलं की बाबा मी सर्वात पहिलं माझं तोडलं, अजूनही काही लोकांचं तुटणार आहे. पण मी काय म्हणतो, ज्यावेळेस रोड झाला तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण थोडं मागास सरको. व्यवसाय केला तर हरकत नाही, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सुद्धा आपण जागा द्यावी अशी मी नम्रतेची विनंती सुद्धा आपल्या सर्वांना करतो. कारण की नंतर लोक चिडायला सुरुवात करतात. काय होतं, रिक्षा अशी लावली तर दुसरी रिक्षा अशी लावतो, म्हणजे या जायला जागा सुद्धा मिळत नाही. तर माझी आपल्याला ती विनंती राहील. अजून आपण पाहिलं तर शहराचं इतकं सुंदर काम होणार आहे. आणि तुमच्या या भागातलं जे काही काम नव्हतं, पण मी गावात आडेला सांगतो की लाल मातीचा पहिला रोड मी करून दिला 20 वर्षापूर्वी. आणि आत्ताही त्यांना यायला द्यायला तर पूल आपण त्या ठिकाणी गेला, कारण की फार गरजेचं होतं. त्या काळामध्ये पाण्यामधून जायचं, त्यावेळेस मी छोटासा रोड करून दिला होता लाल मातीला. कारण की शेवटी माणूस की काम करायची पद्धत ही सर्व आम्हाला बाळासाहेबांनी चांगल्या पद्धतीने शिकवली. आम्ही जीवनात विसरू शकत नाही. मी तर अभिमानाने सांगतो, 950मध्ये मी एका ग्रामपंचायतचा सदस्य होऊ शकत नाही. आज मी या शहराचा आमदार आहे. 1 वेळेस नाही, 2 नाही, 3 वेळेस मला तुम्ही आमदार केलं. या जिल्ह्याचा मी खासदार झालो, या शहराचा महापौर झालो, चेअरमन झालो, विरोधी पक्षनेता झालो. कारण कशामुळं की सर्व समाजाने प्रेम केलं आणि माझ्यासारख्या माणसाला या ठिकाणी काम केलं. म्हणून मी आपल्या सर्वांना चिंता करू नका ताई, तुमचे जे काही प्रश्न असतील. मी त्यावेळेस आलो, भावाबरोबर आम्ही चक्कर मारली. आणि ती ज्यावेळी मी शाळा पाहिली आणि त्या मुलांना पाहिल्यानंतर मी ताबडतोब म्हणलं की पहिला बाकी जाऊ दे, कुठलं काम नाही झालं तर म्हणजे मुलं रोज पायी येतात, त्या मुलांना किती त्रास होतो आपल्याला त्याची जाणीव नाही. म्हणलं पहिला रोड ते करून द्यावं. त्यासाठी मी त्यांना विनंती केली. कारण शेवटी की ज्या ठिकाणी मुलं, आणि मला शाळासुद्धा इतकी चांगली आवडली. आणि सराला मी बोललो, सर नाही देशाने आम्हाला आता रिटायर झालं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं साहेब, म्हणलं सर मी म्हणलं डोळ्यात पाणी यायचं गरज नाही, तुम्हाला शब्द दिला 100% तुमचा रोड होईल, तुम्ही चिंता करू नका. कारण की त्यांनाही मुलांवर एवढं प्रेम होतं. असे आपल्या या भागात अनेक प्रश्न असतील, आपण चिंता करू नका. येणाऱ्या काळामध्ये आपले जे जे प्रश्न असतील आपण बाबा तायडेजीकडे सांगा, मी असेल, पालकमंत्री असतील, आणि सर्व लोक जे जे प्रश्न असतील त्या 100% सोडून देण्याचं काम करू. कारण की आज ही टाकी तर मला आज दिसते, थोडंसं वाईट वाटतं. कारण मला माहिती आहे महिलांना पाण्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असतो. पण काय झालं, 27,000 कोटीची आपण लाईन टाकतो, 50 लाख लोकांना पाणी मिळेल. तुमच्या 5 फुटाची गल्ली असेल ना, त्या गल्लीत सुद्धा पाणी येईल. आणि याच्यामुळं आपण 54 टाकी आपण पूर्ण शहरामध्ये बांधलो की सर्व ठिकाणी पाणी एकाच वेळेस भरावं. आता पहिलं काय होतं, जायकवाडी, पाडोळा, नक्षत्रवाडी, क्रांती चौकची टाकी भरली का बेगमपुराला सोडली. मग ती टाकी भरायला परत 5 तास लागायची, ती भरली तर यंत्रणेला सोडली. कारण की त्या 1990ला त्या डॅमच्या खाली जवळ येणारा मी माणूस, आणि मी महापौर असताना हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाहिलेल्या. आणि आत्ताही सुद्धा महापालिकेकडे पैसे नसताना सुद्धा
स्वतःहून 800 कोटी रुपये ते आम्हाला उसने दिले, कारण की शेवटी 27 कोटीची प्लॅन या ठिकाणी टाकल्या जाते आणि तुम्हाला जास्त दिवस नाही, एक 2-3 महिन्याच्या आत आपल्या शहराच्या सर्व लोकांना कुठली गल्ली राहणारी सर्वांना या ठिकाणी पाणी मिळेल. आपण सर्वजण या ठिकाणी जे प्रश्न अजून आपले राहिले असतील आपण सांगावं, 100% आपले प्रश्न या ठिकाणी सोडवले. जाऊन तुम्ही आईला घ्यायचंय फोटो. या आई इकडे पाहा ना. साहेब काय सांगाल, आज तुमच्या माध्यमातून विकास कामाला निधी ड्रेनेज लाईनचं उद्घाटन झालं, काय सांगाल? आज भावसिंगपुरा या भागामध्ये जवळपास माझ्या हिशोबाने 60% वर या ठिकाणी रोड असेल, ड्रेनेज लाईन असेल, तिथे सर्व या ठिकाणी काम पहिल्यांदाच या मध्य विभाग म्हणजे सर्वात जुना शहर म्हणजे मध्य विभाग. आज खरं सांगतो, महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी एवढा पैसा आम्हाला दिला की त्याच्या माध्यमातून तुम्ही हर्सूल भगतसिंग नगरपासून सुरेवाडी बघा, तुम्ही जटवाडा रोड माझ्यावर जिथे जिथे तुम्ही जाणार, RC नगर कोणी जात नव्हतं त्या ठिकाणी 25-25 कोटीचे कामं त्या ठिकाणी केले. कारण की शेवटी सर्वसामान्यांना रोड हे ते पाहिजे, ते करायचं आम्ही 100% प्रयत्न या ठिकाणी केला. राहिलेले आहे येणार याच्यामध्ये सर्व आम्ही करून लोकांना देणार आहे. जे लोकांचे प्रश्न असतील ते प्रश्न कसे सोडवता येईल तर आम्ही 100% या ठिकाणी सोडून देतो. नागरिकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, काय सांगा? अगदी पत्रकार बांधव जे या ठिकाणी सांगतायत की खरंच आमच्या संपूर्ण प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोठे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. माता भगिनी, महिला, ज्येष्ठ पुरुष, नागरिक, युवक अतिशय प्रचंड प्रमाणात खुश आहेत. कधी नव्हे तो एवढा मोठ्या प्रमाणात विकास आमच्या परिसरामध्ये मागील 1 वर्षापासून म्हणजे एक प्रकारचा विकासाचा झपाटा आम्ही लावलेला आहे. आणि ज्या प्रकारे आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी विकासाच्या माध्यमातून सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचून प्रत्येक घटकाचे कामं ते मार्गी लावत आहेत, त्याच्याच धर्तीवर आदरणीय आमच्या या मध्य विधानसभेचे कार्यसम्राट आदरणीय आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांनी आमच्या मध्य विधानसभेची कायापलट करण्यासाठी भरघोस निधी या ठिकाणी आणत आहेत. आणि त्याचबरोबर आपले जे पालकमंत्री महोदय आहेत ते सुद्धा अतिशय कर्तव्यदक्ष पालकमंत्री महोदय आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे. निश्चितच आपण ज्या प्रकारे बघतायत की या ठिकाणी एक 10 लाख रुपयाचा रोड आणायचा तर मोठी कसरत करावी लागत होती, परंतु 3.5, 4 कोटी रुपयाचे रस्ते आमच्या या संपूर्ण प्रभागामध्ये होत आहेत. आणि निश्चितच आम्हाला फार या गोष्टीचा आमच्या माता भगिनींना, पुरुषांना अभिमान आहे की मी फक्त एक निमित्त आहे. हे जे निधी, हे जे धावपळ आणि ज्या प्रकारच्या विकासाच्या माध्यमातून आपण कामं बघत आहोत तर मी एक फक्त निमित्त आहे. यासाठी आदरणीय एकनाथराव शिंदे जे आम्हाला पाठबळ देत आहेत, आदरणीय पालकमंत्री आम्हाला पाठबळ देत आहेत आणि विशेष करून या मध्य विधानसभेचे कार्यसम्राट आमचे नेते आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब आम्हाला जे पाठबळ देत आहेत आणि करोडो रुपयाचे निधी या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून देत आहेत, त्या माध्यमातून या परिसराची कायापलट झालेली आहे. 70 ते 80% वर या परिसराचे संपूर्ण काम झालेले आहे आणि ड्रेनेज लाईनचं सुद्धा मोठ्या प्रमाणात काम होत आहे. आपण बघताय निसर्ग कॉलनी या डोंगराच्या पायथ्याशी बसून जो नाला आहे, या ठिकाणी खाली भीमनगरमध्ये आउटलेटची व्यवस्था होती, परंतु हा डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी आउटलेटची व्यवस्था नव्हती. तर त्या माध्यमातून करोडो रुपयाचे संपूर्ण त्या निसर्ग कॉलनीच्या नाल्याने या MIDCच्या
पूर्ण बाहेर काढण्याचं, आउटलेट काढण्याचं काम सुद्धा मोठ्या पोकलँडच्या माध्यमातून ह्या ठिकाणी काम चालू आहे. जलकुंभ असेल, हा इकडे आपण जलकुंभ पाहताय, 26.5 लाख लिटरचा जलकुंभ आमच्यासाठी उपलब्ध झालेला आहे आणि 27.5 लाख लिटरचा जलकुंभ सुद्धा या ठिकाणी मोठ्या थाटाने बनत आहे. असा कुठलाच वर्ग नाहीये की आमच्या परिसरातला तो नाखुश आहे. सगळ्या परिसरामध्ये अतिशय विकासाची गंगा, मी मागच्या वेळेस पण बोललो की सुनामी या एक प्रकारच्या विकासाची आमच्याकडे उपलब्ध आहेत. कारण की याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर कोणता जर घटक असेल तर ते माझ्या माता भगिनी नागरिक हे माझ्या पाठबळ माझ्या सोबत आहेत आणि कसल्याही प्रकारचं ते हे करू देत नाही की बाबा भाऊ तुम्ही आमच्या सोबत चला. आपण मग शिंदे साहेब असतील, पालकमंत्री असतील किंवा जयस्वाल साहेब असतील यांच्याकडून आपण निधी उपलब्ध करू आणि निश्चितच त्या सगळ्या या माता भगिनींच्या पाठबळामुळे आणि सर्व ज्येष्ठांच्या युवकांच्या पाठबळामुळे आमच्या संपूर्ण प्रभाग क्रमांक 3 ची कायापलट या ठिकाणी होत आहे आणि निश्चितच संपूर्ण परिसराचा विकास हा मोठ्या थाटात होत आहे आणि नागरिक त्यामुळे प्रचंड प्रमाणात खुश आहे. प्रभागामध्ये काही तुमच्याकडे पद नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करताय. काही लोक म्हणतात की बाबा नगरसेवक व्हात यांच्या अगोदर की बाबा हे करू ते करू, परंतु तुम्ही याकडे कसं बघता? मी याकडे सर्वप्रथम तर असं बघतोय की आपण जे आता बोललात, पत्रकार, मला माहिती आहे पत्रकार जेव्हा बोलतात तर हे नागरिकांच्या मनातलंच बोलतात. ते बरोबर बोललात तुम्ही की माझ्याकडे कुठलंही पद नाहीये, ना मी शहराध्यक्ष आहे, ना कुठल्या मोठ्या पदावर आहे, ना नगरसेवक आहे, ना माजी नगरसेवक आहे. परंतु मला एक कळते, माझ्यामध्ये एक जिद्द आहे. जिद्द याची आहे की काम करायचं आणि जिद्द असल्यावर कुठलाही अशक्य गोष्ट नाहीये. ही जिद्द आहे म्हणूनच तर एवढं कामाचे म्हणजे आमच्या एक प्रकारचा सपाटा लावलेला आहे आणि त्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं काम आमच्या परिसरामध्ये थांबलेलं नाहीये आणि मोठ्या जोमानं आमच्या परिसराचा विकास आम्हीच घडवून आणतोय आणि सर्व मिळून करतोय. कारण की विकास करायचा तर तुमची दूरदृष्टी असली पाहिजे. ज्या प्रकारे मी नेहमी सांगतो की आपल्या घराचं जेव्हा आपण काही एखादं कन्स्ट्रक्शन करतो, बांधकाम करतो, तर जशी आपण एक दूरदृष्टी ठेवून जसं आपण आउटसोर्सिंग, ड्रेनेज असेल, पाईपलाईन असेल, हॉल असेल, किचन असेल, बाथरूम असेल किंवा जिना असेल, तसं आपण नियोजन करतो, त्या प्रकारचं संपूर्ण परिसराचं नियोजन आम्ही या भीमनगर भावसिंगपुरा व संपूर्ण प्रभाग क्रमांक 3 केलेलं आहे. आणि पूल असेल, रोड असेल, ड्रेनेज असेल, लाईट असतील, नळ असतील, संपूर्ण नियोजन झालेलं आहे आणि त्या माध्यमातून 80% वर कामही झालेलं आहे. या 1 महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर पर्यंत आमचे उर्वरित संपूर्ण कामही होतील आणि आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आम्हाला भरपूर निधी देत आहेत. त्याबद्दल मी सर्व परिसराच्या नागरिकांच्या वतीने, माता भगिनींच्या वतीने, सर्व युवकांच्या वतीने मी शतशः आभार मानतो. धन्यवाद.